brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022-48-96-82-82. शेवटी मला ह्याच्यावरती यायचं की पुढे काय तुम्ही उद्धव ठाकरेंचं पुढचं भवितव्य कसं बघताय. त्यांना कुठेतरी आता इन्क्लुझिव्ह पॉलिटिक्स जे ते काही करायचा प्रयत्न करत होते, महाराष्ट्रप्रेमी बंधूनो भगिनीनो मातानो असं करून ते सुरुवात त्यांनी केलेली होती. या सगळ्या गोष्टी सुटतील का तीच कास त्यांना पुढे पकडून ठेवावी लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शरद पवारांच्या पक्षाचं काय होणार. त्यांचं वय लक्षात घेता एका पद्धतीने त्यांनी आधीच घोषणा केलेली आहे की आता यापुढे ते पार्लमेंटरी पॉलिटिक्समध्ये असणार नाहीत, ते राज्यसभेमध्ये पुन्हा जाणार नाहीये. त्यांची टर्म 26ला संपतीये शरद पवारांची 2026ला. तर पुढच्या निवडणुकीमध्ये ते किती ऍक्टिव्ह असतील, काय असतील, कशा पद्धतीने राजकारण करतील याच्याबद्दल शंकाच आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आता यांचं पुढचं हे तुम्ही कसं बघता. मला शरद पवारांबद्दल असं वाटतंय की हा माणूस नेहमी तुम्हाला आश्चर्याचे धक्के देतो. म्हणजे त्यांनी लोकसभेला आणि विधानसभेला जे केलं ते 84व्या वर्षी निव्वळ अशक्य होतं. निव्वळ अशक्य 84 वर्षी. म्हणजे 84 वर्षाचा माणूस ज्याला जो आता कॅन्सर पासून मुक्त झालाय, एवढी मोठी लढाई लढलाय, तो एवढी मेहनत मैदानात उतरून करतो आहे. शरद पवारांनी 60-70च्या वर सभा घेतल्या, दर दिवसाला 4 ते 5 सभा घेत होते. मला असं शरद पवारांबद्दल वाटतं की शरद पवारांना कधीही गृहीत धरू नये. ते कोणत्या क्षणी काय करतील कुणालाही कळत नाही. अजित पवार तर म्हणत होते की प्रतिभाताईंना पण कळत नाहीये, असं अजित पवार जाहीरपणे सांगितलं होतं. तेव्हा शरद पवार हे शांत बसणारे गृहस्थ नाहीत. त्यांनीच सांगितलेलं आहे, मी काय घरात बसणार नाही, मी आता चाललोय पुन्हा बाहेर पडणार. पण आता काँग्रेस एनसीपी मर्जर वाटतंय का तुम्हाला. शरद पवार पुन्हा शक्यता आहे कारण शरद पवारांच्या पुढे या त्यांच्या पक्षाचं काय होणार हे आपल्याला बघितलं पाहिजे. त्यांच्यानंतर कोण हा पक्ष चालवणार आहे. जयंत पाटील, सुप्रिया सुळे, मला वाटत नाही ते स्वतंत्रपणे हा पक्ष चालवतील. तेव्हा या पक्षाचं जर काँग्रेसमध्ये मर्जर झालं तर माझ्या मते ती स्वागतार्ह गोष्ट असेल. कारण त्यांचा मूळ प्रवाह तोच आहे ना, वैचारिक मतभेद होण्याचा काही प्रश्न नाहीये. तेव्हा शरद पवारांनी आपण हयात असताना हे मर्जर जर घडवून आणलं, जे त्यांनी लोकसभेच्या वेळेला ज्याचं सुतोवाच केलं होतं की असं होऊ शकतं म्हणून, ते आता जर घडवून आणलं त्यांनी विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर, तर मला काय आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळे एक होईल, काँग्रेसचा प्रवाह सुद्धा महाराष्ट्रात मोठा होईल. आणि शरद पवारांच्या विचारांचे जे लोक आहेत, म्हणजे त्यांच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या विचाराचे जे लोक आहेत, ते राजकारणामध्ये एका मोठ्या मंचावर जाऊ शकतील. आता यातून येणार दुसरा प्रश्न आहे, अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का. मी तीही शक्यता नाकारत नाही. या क्षणाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे म्हणतात ना, काय म्हणतात, अंड्यातून पिल्लू बाहेर यायचंय. आपण अंड असतानाच बोलतो तशी परिस्थिती आहे. अंड्यातून पिल्लू बाहेर यायची आपण वाट बघितली पाहिजे असं मला वाटतं. अजून ही पिल्लं काय बाहेर आलेली नाही, पण अशी खूप पिल्लं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता नव्याने बाहेर येतील असं मला वाटतं. त्यामुळे जर अजित पवार आणि शरद पवारांचा पक्ष एकत्र आला तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. अजित पवार पुन्हा स्वगृही परत आले किंवा काका त्यांच्याकडे गेले, जे काय असेल ते मार्ग काढले जातात. एकदा एकत्र यायचं म्हटल्यावर मार्ग काढले जातात. आणि अजित पवारांच्या पक्षातले जे नेते आहेत त्यांना सुद्धा शरद पवारांबद्दल आदराचीच भावना आहे ना, त्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. त्यामुळे कसं होईल काय सांगता येत नाही. महाराष्ट्रातली पॉलिटिकल राजकीय परिस्थिती ही त्या अर्थाने प्रेग्नंट आहे असं आपण म्हणूया. म्हणजे त्याच्यातून काही घडू शकतं. उद्धव ठाकरेंचं आपल्याला माहित नाहीये, पण बघूया काय होतंय. उद्धव ठाकरेंचं मला असं वाटतं हे उद्धव ठाकरेंवर अवलंबून आहे. आणि या पुढची शिवसेना ही उद्धव ठाकरेंची जेवढी असेल त्यापेक्षा अधिक आदित्य ठाकरेंची असेल. आदित्य ठाकरे आणि त्यांचे तरुण सहकारी काय करणार आहेत, ते हे आव्हान स्वीकारणार आहेत का. पहिलं आव्हान आहे मुंबई महापालिका. ते जोरात लढणार आहेत का. परिस्थिती प्रतिकूल आहे, साधन सामुग्री त्यांच्याकडे कमी असणार. याच्या उलट त्यांना संपवण्यासाठी भाजप, शिंदे यांची शिवसेना, मनसे सगळे काम करणार. या महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे कसे उभे राहतात. उद्धव ठाकरे म्हणाले मी महाराष्ट्रासाठी लढणार, म्हणजे ते आता हिंदुत्वाचा अजेंडा सोडून मराठीचा अजेंडा पुन्हा घेणार का, हा सुद्धा प्रश्न आहे.
बघावं लागेल. उद्धव ठाकरेंनी ठरवलं तर ते ठामपणे उभे राहू शकतात. आता या मधल्या 2.5 वर्षात त्यांनी दाखवलं की आपण उभे राहू शकतो. पण या पराभवाने खचून न जाता आपण कामाला लागलोय असे संकेत त्यांनी गेल्या 2 दिवसात दिलेले आहेत. त्यांनी नवे पदाधिकारी सुद्धा नेमलेले आहेत. पण मला असं वाटतं उद्धव ठाकरेंवर नजर जेवढी पाहिजे तेवढीच आदित्य ठाकरेंवर पाहिजे. आदित्य ठाकरे थोड्याशा उच्चभ्रू वर्तुळात असतात वगैरे ठीक आहे, पण त्यांचा प्रश्नांचा अभ्यास चांगला आहे. माणूस तडफदार आहे, राजकारणामध्ये शिकतोय. गेल्या 10 वर्षात त्यांची जर प्रगती पाहिली राजकारणातली तर निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळे आतापर्यंत शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची असायची, ती उद्धव ठाकरेंची झाली. उद्धव ठाकरेंची शिवसेना शिंदेनी फोडली. आता आदित्य ठाकरे या शिवसेनेचं काय करतात, तिला नवरूप कसं देतात, तिथे नवे अनुयायी कसे जोडतात, पण आता यावर खूप अवलंबून राहील. शिंदेचं पण पण एक चॅलेंज आहे गोष्ट ना, सांगतो, शिंदेचं पण चॅलेंज आहे ना. शिंदे आता सत्तेमध्ये आहेत आणि त्यांनी 57 जागा निवडून आणलेल्या आहेत. आहे. अगदी बरोबर आहे, शिंदेचं मोठं चॅलेंज आहे. आणि शिंदेना अक्षरशः सत्तेचं सलाईन आहे. शिंदेना मुख्यमंत्री पद न मिळाल्यावर, म्हणजे आता समजा मिळालं नाही आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर शिंदेचं काय होणार. कारण सत्तेत राहण्याशिवाय शिंदेना पर्याय नाहीये. उपमुख्यमंत्री पद मिळालं तर उपमुख्यमंत्री पद, केंद्रात मंत्रीपद दिलं तर केंद्रात मंत्रीपद, काहीतरी घेऊन त्यांना सत्तेत राहावं लागेल. आणि जे निवडून आलेले 55-56 आमदार आहेत त्यांना खुश ठेवावं लागेल. शिंदेचं आव्हान आहेच. शिंदे उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करतील, पण कोणताही राजकीय पक्ष अशा प्रकारे संपतो यावर माझा विश्वास नाही. राजकीय पक्ष लोकांच्या बाजूनी कसा उभा राहतो, लोकांच्या मागण्या घेतो का, लोकांसाठी लढे लढवतो का, यावर त्याची पुढची वाटचाल ठरते. त्यामुळे मला असं वाटतं की आपण यांना वेळ देऊया. शिंदेचं काय होणार, तू चांगला प्रश्न आला, शिंदेचं काय होणार हे बघावं लागेल. शिंदेनी 2.5 वर्ष अगदी सत्ता उपभोगलेली आहे. आता जेव्हा मुख्यमंत्रीपद नसेल त्यांच्याकडे आणि बहुतेक ते त्यांना मिळणार नाही अशा बातम्या दिल्लीतून येत आहेत. रामदास आठवलेंनी तर आज जाहीरच केलेलं आहे की देवेंद्र फडणवीसच होणार आहेत मुख्यमंत्री म्हणून. तेव्हा अशा वेळेला शिंदे काय करणार आहेत हे बघावं लागेल. त्यांचे जे सहकारी आहेत त्यापैकी बहुसंख्य सहकारी यांना पक्षनिष्ठा वगैरे काय नाहीये. हे बहुसंख्य सहकारी यांना सत्तेत वाटा पाहिजे. तो त्यांना कसा मिळतो यावर त्यांचं ठरेल. आणि शिंदेचं काय भवितव्य असणार यासाठी सुद्धा थोडा काळ आपल्याला वाट बघावी लागेल. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे साहिल, मला असं वाटतं त्याकडे आपण वळायला पाहिजे, नवं सरकार.